नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपण असं सांगितलं होतं की 4 वाजेनंतर पावसाला सुरुवात होणार आहे आणि सांगितल्याप्रमाणे 4 नंतर बरोबर पावसाला सुरुवात झाली. बहुतेक ठिकाणी बहुतेक जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा आपल्याला फटका बघायला भेटला. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी वादळासहित पाऊस पडला, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. तर मित्रांनो, आपण आज बघणार आहे सकाळचं वातावरण 12 वाजेपर्यंत कसं असणार आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ वॉच करा. तर आता सकाळचे वाजले आहेत 9. तर आपण बघूया कोणत्या ठिकाणी वातावरण कसं असेल. तर तुम्ही बघितलं नाशिक, इगतपुरी या ठिकाणी, वाडा, कल्याण, डोंबिवली, तसेच मुंबईचा काही किनारपट्ट्याचा भाग, कोकणचा, तर खोपोली झालं, गोरेगाव, पुणे, तसेच खेड, जुन्नर, अहिल्यानगर, श्रीरामपूर, वैजापूर, संभाजीनगर, जालना, पैठण, बीड, माजलगाव, मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, धुळे, परोळा, साक्री, अहवा, जळगाव, वलसाड या ठिकाणी आपण आत्ता बघतोय. तर या ठिकाणी सध्या वातावरण एकदम ढगाळ वातावरण असणार आहे. कोणताही पाऊस पडण्याची शक्यता आत्ता तरी दिसत नाही आणि काही ठिकाणी आपल्याला सूर्यप्रकाशसुद्धा दिसणार आहे. 12 वाजेपर्यंत कोणताही आपल्याला पावसाचा अंदाज आत्ता तरी नाही आहे. पण वातावरणामध्ये कधी चेंज होणार आहे, कधी पावसाला सुरुवात होणार आहे, पुन्हा आपण बघणारच आहोत. पण त्या अगोदर आपण अजून बघूया की कोणत्या ठिकाणी अजून थोडंसं ढगाळ वातावरण असणार आहे. तर सापुतारा, सटाणा, वणी, मालेगाव, मनमाड, तसेच वणीचा काही भाग म्हटला तर ओझर, कळवण, देवळा, तसेच ओझरच्या मुख्य ठिकाणी म्हणजे ओझर ठिकाणी थोडासा हलक्या स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा आत्तासुद्धा पाऊस पडू शकतो. पण एवढा पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही जेवढा आपल्याला दाखवला गेलेला आहे. आणि आपण समजा जर पुढं गेलं 10, 11 किंवा 12च्या सुमारास, तर वातावरणामध्ये कोणता बदल होईल आपण ते पण बघूया. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की संभाजीनगर आहे. संभाजीनगरचा काही भाग म्हणजे जालना झालं, पैठण, चाळीसगाव, सिल्लोड, लोणार, माजलगाव आणि अहिल्यानगरचा काही भाग, त्या ठिकाणी जामखेड, बीड, माजलगाव, खेड, दौंड, करमाळा, बार्शी, पेठ, लातूर वगैरे, जुन्नर या ठिकाणी जर बघितलं तर त्या ठिकाणी 12च्या सुमारास पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस मध्यम स्वरूपाचा असेल, काही ठिकाणी कमी स्वरूपाचा असेल, पण त्या ठिकाणी कोणताही वादळ किंवा वारा जोरात वाहणार नाही. हलक्या स्वरूपाचा त्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो. तसेच इकडे वरती जर बघितलं तर संभाजीनगर साईडलासुद्धा जालना, लोणार, चिखली, चाळीसगाव, तसेच सिल्लोड या ठिकाणीसुद्धा कमी स्वरूपाचा आणि काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणीसुद्धा कोणतेही जोरदार वारे वाहणार नाही. त्या ठिकाणीसुद्धा कमी स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मात्र वातावरणामध्ये एक नंतर खूप मोठा बदल होण्याची शक्यता आहे मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता की ज्या नाशिक भागामध्ये किंवा इगतपुरी भागामध्ये कोणताही आपल्याला पावसाचे चिन्ह दिसत नव्हते 12 वाजेपर्यंत, पण 1 वाजेनंतर त्या ठिकाणीसुद्धा पावसाला सुरुवात होऊ शकते मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता की सिल्वा झालं, वलसाड, नाशिक, इगतपुरी, मनमाड, मालेगाव, वैजापूर, श्रीरामपूर, जुन्नर, तसेच मुंबईचा काही भाग, कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली, खेड, पुणे विभागामध्ये सुद्धा पुणे, जेजुरी, दौंड, बारामती, सातारा, चिपळूण, कराड, विटा, तसेच गोरेगाव, रत्नागिरीचा काही भाग, राजापूर, तसेच कोल्हापूर, सांगली, विटा, कराड, तसेच निपाणी, गोकाक, सावंतवाडी, बेलगाव, पणजी, रिओना, हुबल्ली या ठिकाणीसुद्धा दुपारनंतर पावसाला सुरुवात होऊ शकते. तोही पाऊस जोरदार असण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो. या ठिकाणीसुद्धा थोडेसे वारे वाहू शकतात. पण दुपारनंतर किंवा 4 नंतर वातावरण कसे असेल हा आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. पण तुम्ही व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.